नमस्कार, मी रवींद्र बोडके, संस्थापक छावा संघटना महाराष्ट्र राज्य. आमचे मित्र मंगेशजी वडगावकर हे पुण्याहून खास आलेले आहेत. छावा संघटनेमार्फत 2003ला या वेरूळ गडीचं काम आम्ही चालू केलं होतं आणि 2007ला महाराष्ट्र शासनाने याला मराठवाडा पॅकेजमध्ये टाकून त्याला एक निधी दिला होता 6.5 कोटी. त्यावेळेस हे गडीचं काम चालू झालेलं. तर इथं छावा संघटनेनं आम्ही ज्यावेळेस उद्घाटन केलं तर ते कामाचा एक बोर्ड लावला होता. त्याच्यानंतर आम्ही शासनाला आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री कार्यालय त्यांच्याशी पत्रव्यवहार केला, जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याशी पण पत्रव्यवहार केला. इथं छावा संघटनेचा शिलालेख लावावा यासाठी आम्ही त्यांना विनंती केली आहे. तर त्या अँगलने आम्ही इथं पाहणी करण्यासाठी आलेलो आहोत की भविष्यामध्ये एक साधारण महिन्यात 1.5 महिन्यात आम्ही इथं एक छावा संघटनेत एक शिलालेख त्या नावाचा एक समग्रगौरी शिलालेख लावण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहोत. तर त्याची इथं आम्ही आमचे मित्र मंगेशजी हे तज्ज्ञ आणि स्पॉन्सर आहेत, तर त्यांच्या सहकार्याने आम्ही ही गोष्ट करत आहोत. तर इथं आम्ही ती स्थळ पाहणी करण्यासाठी आलेलो आहोत. या आपण आतमध्ये जाऊयात. असं ते हे शहाजीराजे भोसले यांचा भव्य दिव्य पुतळा आणि सुरुवातीला जी महाराष्ट्र शासनाने जी मदत केली त्यामध्ये हे काही छोटे मोठे कामं त्यावेळेसची झालेली, पण त्याची कालांतराने दुरावस्था झालेली आहे. तुम्ही बघू शकता इकडं, या कॅमेरा इकडं बघ. इथूनच घ्या, क्लिअर आहे तुझं. त्याच्यानंतर माननीय प्रशांतजी बम यांनी त्यांच्या धडपडीमुळे महाराष्ट्र शासनाने परत त्यांनी 13.5 कोटी रुपये यासाठी सँक्शन करून आणलेलं आहे. त्याचं काम पुढे चालू आहे. आपण तिथं जाऊयात आता. वर घेऊ का? इथं उभं राहू ना आपण. घ्या. चल. जागा भरपूर मोठी आहे. आहे काम व्यवस्थित चालू आहे का? आपलं त्याला गाभारा घेऊन पण त्यावेळेस ते 7.5 कोटीमध्ये हे केलं असतं. दोन लोक दुरुस्त करून घेऊ काम स्वरूप चांगलं. जेवढी ग्रीनरी चांगली तेवढं चांगलं. 82कडे नाही तर काम घेतले. 82च्या अंतर्गत आहे. असं इथलं रेकॉर्डिंग घ्या. हे आतलं इथलं काम जे आहे हे पुरातत्व खात्यातर्फे चालू आहे. याला माननीय प्रशांतजी बम यांनी 13.5 कोटी रुपये महाराष्ट्र शासनाकडनं परत निधी जमा केलेला आहे. तर ही त्याची इथं माहिती आहे आणि ते जे चाललेलं काम आहे आपण त्या साईडवर चालतो. आम्ही त्यावेळेस हे PWD बांधकाम विभागाकडं याचं काम आहे. आम्ही त्यावेळेस महाराष्ट्र शासन व PWD आणि पुरातत्व विभाग यांना विनंती केली होती की त्यावेळेस महाराष्ट्र शासनाला विनंती केली होती की इथलं काम हे पुरातत्व विभागाच्या आर्किओलॉजी डिपार्टमेंटच्या गाईडलाईनखाली करावं. तर ते आपण इथं बघण्यासाठी आलो. तिथे शिवाजी महाराज होते, आजोळ होते. हो. हे काम बऱ्यापैकी प्रगतीपथावर आहे. काय काय सापडलो अशक्य? सापडत काही
ऑफिसला जमा केलेली जसं सापडलं का काय काय सापडलं तेच काय जातेची तिची. बरं 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 कधी अशाच सापडली का परत? तरी असं पद्धतीने काम चालू आहे, पण काम त्या मानाने फार अगदी संथ गतीने चालू आहे. ज्या पद्धतीने आम्ही 2003 ते 2007 वर्ष म्हणजे 4 ते 5 वर्ष पाठपुरावा करून महाराष्ट्र शासनाचे निदर्शनात आणून दिल्यानंतर जे काम ज्या गतीने व्हायला पाहिजे ते त्या गतीने काही होताना दिसत नाही. पण एनिवे जे चाललं आहे त्यात आम्ही मान्य करायला तयार आहोत. या ना. हे जुन्या काळी जे गढी असते गढीचं स्ट्रक्चर म्हणजे जी आपण प्रत्येक गावामध्ये प्रत्येक गावामध्ये जी गडी असते त्या गडीचं जे एक स्वरूप इथं आहे तर त्याच्यामुळे याला मालोजीराजे गडी असं नाव दिले गेलेलं आहे. आणि हे शिवाजी महाराजांचं आजोळ आहे. इथं शिवाजी महाराजांनी सुद्धा बालवयात काही काळ इथं त्यांनी त्यांचा इथं घातलेला आहे घालवलेला आहे. त्याच्यामुळे संघटनेने हे सगळं विचारात घेऊन या इंटरेस्ट घेऊन या गडीचं जी दुरावस्था झाली होती त्याच्यासाठी खूप आंदोलन करून शेवटी महाराष्ट्र शासनाला हे काम करण्यास आम्ही बाध्य केलं. आणि हे आता महाराष्ट्र शासनाचं काम असल्यामुळे आम्ही फक्त त्यांना सूचना देऊ शकतो, विनंती करू शकतो की बा असं करा तसं करा. कारण त्यावेळेस कुणाल कुमार कलेक्टर असताना त्यावेळेस मी त्यांना विनंती केली होती की हे काम PPP पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपमध्ये करावं. पण कुणाल कुमारांनी ती माझी सूचना काही ॲक्सेप्ट नाही केली. जर ती सूचना तर त्यांनी त्या काळात 2010ला जर ॲक्सेप्ट केली असतं तर ह्या गडीचं काम निश्चितच फार अगोदर चांगल्या पद्धतीने झालं असतं. जय हिंद, जय महाराष्ट्र.